एक अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि महाराष्ट्रातील सर्व पालकांना विचार करायला भाग पाडेल असंच काहीतरी घडलंय. त्यामुळे ज्या पालकांची मुलं 17, 18, 19, 20 वर्षांची असतील, त्या पालकांनी हा व्हिडिओ आवर्जून पाहावा आणि आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये सजग राहावं. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही गोष्टीसुद्धा सांगतो. त्या गोष्टी प्रॉपर फॉलो करा, जेणेकरून तुमच्या वाट्याला असं दुःख येणार नाहीये. माझं इमोशनल रूम नावाने मी एक पॉडकास्ट चॅनल चालू केलेलं आहे. त्या चॅनलवरती मी अशा लोकांना बोलवतोय, की ज्या लोकांच्या बाबतीमध्ये चुकीचं काहीतरी घडलेलं आहे. ज्यांनी खूप साऱ्या मानसिक त्रासाला सामोरे गेलेले आहेत. ज्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी फ्रॉड घडलेला आहे. ज्यांच्या कौटुंबिक जीवनामध्ये काहीतरी भयावह घडलेलं आहे. ज्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये खूप काहीतरी चुकीचं घडलेलं आहे. अशा लोकांना मी इन्व्हाईट करतोय आणि त्यांचं दुःख त्यांच्याच तोंडून लाखो लोकांपर्यंत पोहोचवण्याचं मी प्रामाणिकपणे काम करतोय. तर तुमच्याही बाबतीत असं काही घडत असेल, घडलं असेल, तर तुम्ही सुद्धा या पॉडकास्ट चॅनलवरती येऊ शकता. लक्षात ठेवा, या चॅनलवरती येण्यासाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारलेलं जात नाही. तुम्हाला मी कमेंट्समध्ये माझे डिटेल्स देतो. त्या नंबरवरती तुम्ही तुमची थोडक्यात स्टोरी लिहून पाठवा, जिथून माझी टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल आणि तुम्हाला इन्व्हाईट करेल. सातारा जिल्ह्यातील घटना आहे आणि अतिशय भयानक घडलेलं आहे. खरं तर या गोष्टींची आपण कल्पनाच नाही करू शकत, कारण रोज काही ना काहीतरी नवीन घडताना आपल्याला दिसतंय. एकाच वाक्यात तुम्हाला सांगतो, शेअर मार्केटच्या जुगाराच्या गेमच्या आहारी किती जावं, याला काहीतरी कुठेतरी मर्यादा असतात. 19 वर्षाच्या मुलाने जुगाराच्या आहारी जाऊन आपल्या अडाणी बापाचा, अशिक्षित बापाचा गैरफायदा घेऊन पिढ्यानपिढ्या बापाने राखलेली जमीनच गावच्या सावकाराच्या नावावरती केली. आता धक्का बसला ना तुम्हाला? आता मी माझ्या सल्ल्यानुसार त्यांनी कोर्टामध्ये केस दाखल केलेली आहे. आम्हाला फसवून आमच्या मुलांनी सह्या घेतल्या, असं अपील सुद्धा केलेलं आहे. त्याचा निकाल कायद्यानुसार जो काय लागायचा तो लागेल. पण हे संपूर्ण प्रकरण मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न करतोय. पण हे संपूर्ण प्रकरण सांगण्यापूर्वी एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगतो. जर तुमची मुलं इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असतील किंवा कुठल्याही फॅकल्टीमधून त्यांनी जर पदवी घेतलेली असेल, डिग्री घेतलेली असेल आणि त्यांचं स्वप्न असेल आय-टीमध्ये जायचं, आय-टीमध्ये करिअर करायचं, चांगल्या पगाराची नोकरी मिळवावी, तर त्यांनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. येस इन्फोटेक हा महाराष्ट्रातील अग्रगण्य क्लास आहे संदीप भुतारे सरांचा. तिथे तुम्ही इन्क्वायरी करा. तिथून तुम्हाला आय-टीमध्ये जाण्यासाठी, प्लेसमेंटसाठी योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल. पण लक्षात ठेवा, क्लास हा फक्त एक मार्ग असतो. शेवटी तयारी मुलांना सुद्धा करावी लागते. आपल्याला तयारी सुद्धा त्याची करावी लागते. तुम्ही माझं नाव नक्की सांगा आवर्जून. तुम्हाला फीमध्ये सुद्धा योग्य ती सवलत त्यांच्याकडून दिली जाईल. तर सातारा जिल्ह्यातील एका वडिलांनी माझ्याशी संपर्क साधला आणि त्यांनी त्यांची स्टोरी सांगितली. ते स्टोरी सांगताना खूप भावूक झाले होते. ते रडत होते. कारण त्यांना एकाच गोष्टीचं दुःख होतं. ते म्हणत होते की रोहित बाळा, पिढ्यानपिढ्या माझ्या पंजोबांनी जमीन जी राखली होती ती माझ्या आजोबांनी राखली, माझ्या वडिलांनी राखली आणि तीच मी आयुष्यभर राखण्याचा प्रयत्न केला. तीच जमीन माझ्या अवघ्या 19 वर्षाच्या मुलाने जुगाराच्या आहारी जाऊन सावकाराच्या नावावरती केली. म्हणजे मी पाठीमागे पण एक प्रकरण सांगितलं होतं. असंच एक प्रकरण घडलं होतं. आपण जुगाराच्या आहारी मुलं एवढी गेलेली आहेत की काही मुलांनी घरातील अक्षरशः आईच्या साड्यासुद्धा विकलेल्या आहेत. घरातील पितळीची भांडीसुद्धा विकलेली आहेत. पैसा, अडका ह्या तर गोष्टी आहेतच. घरातलं दागदागिने विकलेले आहे, घरातल्या साड्या विकलेल्या आहेत, घरातली भांडीसुद्धा विकायला मागं-पुढं बघत नाहीत आजकालची मुलं. मग हे का घडतंय? याला कुठेतरी पालक पण जबाबदार आहेतच की. आता पालक कसे जबाबदार आहेत ते व्हिडिओच्या शेवटी सांगतोच. पण त्यांनी सांगितलेली स्टोरी मी तुम्हाला इथे सांगतो. सातारा जिल्ह्यातील एक तालुका आहे. त्या तालुक्यामध्ये एक छोटंसं गाव आहे. त्या गावामध्ये ते राहतात. त्यांची बायको आणि त्यांचा एकुलता एक मुलगा. त्यांना दुसरा मुलगा नाहीये आणि मुलगीसुद्धा नाहीये. परिस्थिती अतिशय गरीब. घरची 1.5 एकर जमीन आणि घरी 2-3 जनावरं. जनावरांचं जे काही दूध वगैरे डेअरीला जातं त्याच्यावरती घराचा उदरनिर्वाह चालतो. आणि एकुलता एक मुलगा असल्यामुळे अतिशय लाडात आम्ही वाढवला, असं त्यांचं म्हणणं आहे. त्याला कुठलीही गोष्ट कमी पडू दिली नाही. खास करून आम्हाला इच्छा असूनही शाळा शिकता आली नाही, ही आई-वडिलांची भावना होती. त्याच्यामुळे त्यांनी मुलाला चांगल्या पद्धतीचं शिक्षण देण्याचा सुद्धा प्रयत्न केला. कधी-कधी काय असतं, आपण मुलांचे अतिलाड करतो. एकुलते एक आहे, तोच आपल्याला म्हातारपणी सांभाळणार आहे, ही कुठेतरी भावना आपल्या पालकांमध्ये असते आणि त्याच्यामुळे आपण मुलांना थोडासा सॉफ्ट कॉर्नरच देत असतो. त्यांच्या बऱ्याच चुका आपण पदराखाली घेत असतो. असंच काहीसं त्यांच्याकडून घडलं आणि मुलाला कुठलीही गोष्ट कमी पडू दिली नाही.
आणि इथेच त्यांची सर्वात मोठी चूक झाली. त्याला जे जे मागल ते देत गेले. 17व्या वर्षी मुलाला त्यांनी मोबाईल घेऊन दिला, जो की नाही द्यायला पाहिजे घेऊन खरं तर. आता काय होतं, सगळं सोशलायझेशन झालंय. सगळं नॉर्मलाईज झालेलं आहे. मोबाईलवरती सगळ्याच गोष्टी आज बघायला मिळतात. पालक त्यात जर अज्ञानी असले, पालक जर अडाणी असले, पालक जर अशिक्षित असले, मग तर काही विचारूच नका. कारण मुलं काय करतात हे पालकांना समजत नसतं. मुलाला गेमचा नाद लागला. गेमच्या नादामध्ये मुलाने थोडेसे पैसे त्याच्यामध्ये तो घालवून बसला. आई-वडिलांना सुद्धा हे माहीत होतं. आई-वडिलांनी त्याच्यातून त्याला बाहेर काढलं. त्यांना वाटलं आपलंच पोरगं आहे, सुधरेल पुढे, पुढे जाईल वगैरे. त्याचाच एक जवळचा मित्र आहे. तो 20-21 वर्षांचा आहे. सुदैवाने शेअर मार्केटमधून त्याने थोडेफार पैसे कमवले आणि पैसे कमवल्यानंतर त्याने थार गाडी घेतली. आता काय होतं, आपली पोरं क्षणिक सुखाला भाळतात खरं तर. म्हणजे त्यांना कष्ट करायचं नसतं. त्यांना सगळं आयतं पाहिजे असतं आणि असं आजूबाजूला जर आपल्याच वयाच्या मुलाने किंवा आपल्यापेक्षा 1-2 वर्षाच्या मोठ्या असणाऱ्या मुलाने असं काहीतरी केलं, असं काहीतरी घेतलं, की मुलांना वाटतं, की आपल्याला पण मिळालं पाहिजे. म्हणजे कष्ट करायची भावना ही त्यांच्यामध्ये राहत नाही आणि असंच काहीसं घडलं. त्या मुलाने थार घेतली. या मुलाला सुद्धा वाटलं आपण सुद्धा घेतली पाहिजे. मग त्या मुलाने कशामधून थार घेतली तर तो शेअर मार्केटमधून त्याने घेतली. मग याने हळू शेअर मार्केट शिकायला चालू केलं. गंमत बघा, वय वर्ष फक्त 19 आणि शेअर मार्केट शिकत असताना आई-वडिलांकडे पैसे मागू लागला. आई-वडिलांची तर परिस्थिती नव्हती. पण आई-वडिलांनी जेवढं शक्य आहे तेवढं देण्याचा प्रयत्न केला. आपलाच मुलगा आहे, काहीतरी चांगलं करत असेल म्हणून. खरं तर आई-वडिलांना याची कल्पना नव्हती, की हा नक्की काय करतोय ते. आणि ते म्हणतात ना, की थोडं मिळालं, की जास्त मिळण्याची अपेक्षा असते किंवा हाव असते. असंच काहीसं घडलं आणि दिवास्वप्न पडू लागले त्याला, की त्या मुलाने थार घेतले तर आपल्याला पण मिळाली पाहिजे. मग ती मिळवायची कशी? तर शेअर मार्केटमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करायची. जेवढी मोठी रक्कम लावू, तेवढी मोठी रक्कम आपल्याला मिळू शकते. ही भावना त्याला समजली. त्याला वाटलं, की हे असं असतं आणि एक दिवस असा आला, की तो गावातील खाजगी सावकाराला भेटला आणि खाजगी सावकाराला म्हणला, की असं-असं मला पैसे पाहिजेल आहेत. सावकार म्हटला, की तुझ्याकडे असं काय आहे, की जो तू माझ्याकडे घाणवत ठेवू शकतोस? आता आईच्या अंगावरती तर दागिने नव्हते, कारण परिस्थितीच तेवढी गंभीर होती. पैसे तर घरातले देऊन थकले होते. पैसे तर आणणार कुठून? पैसे असते तर तो सावकाराकडे गेलाच नसता. मग करायचं काय? म्हणजे म्हणतात ना, की सूडबुद्धीनं पेटलेला एखादा व्यक्ती असतो, त्याला काही कळत नाही. ना नातीगोती कळतात, ना आचार-विचार, नीतिमत्ता, नैतिकता ह्या गोष्टी कळतात. या पट्ट्याने एक बुद्धी चालवली. तो घरामध्ये गेला. लॉकरमध्ये ठेवलेले शेतीचे कागदपत्रे घेतली. 7-12 काढला, त्याचा 8चा उतारा काढला, सगळे डॉक्युमेंट घेतले आणि गावच्या सावकाराकडे गेला. सावकाराने ज्या पद्धतीने सांगेल त्या पद्धतीने सगळे डॉक्युमेंट त्याने आणले. वडिलांकडे गेला. वडिलांना म्हटला, की कॉलेजचं काहीतरी फॉर्म वगैरे आहेत. इथे सही तुम्हाला पाहिजे आहे म्हणून वडिलांकडून सह्या घेतल्या. वडील अशिक्षित, त्यांना लिहिता वाचता सुद्धा येत नाही. याचा गैरफायदा कसा घेतला बघा मुलाने आणि सह्या घेतल्या त्या कागदांवरती. सह्या घेतल्या आणि सावकाराकडे गेला आणि ती कागदपत्र सावकाराकडे दिली आणि त्याच्यावरती ₹9,00,000 घेतले. परिस्थिती अशी झाली, की ते ₹9,00,000 घेतले, ते शेअर मार्केटमध्ये टाकले, त्याच्यामध्ये पण लॉस झाला. ते ₹9,00,000 पण गेले. 4-5 दिवस झाले. बापाला पुसटशी कल्पना नाही याच्यातील. एक दिवस बाप नेहमीप्रमाणे शेतामध्ये सकाळी-सकाळी गेला. सकाळी 9 वाजता शेतामध्ये पोहोचला, तर तिथे ऑलरेडीच कुणीतरी शेतामध्ये उभं राहिलं होतं आणि स्वतःच्या शेतामध्ये गेल्यानंतर तिथं जे उभा राहिलेली जी व्यक्ती होती, ती म्हटली, की "इथे काय करताय?" "माझं शेत आहे." "तुमचं शेत आता तुमचं नाही राहिलं." असं समोरून उत्तर आलं. समोरून असं उत्तर आल्यानंतर त्या बापाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला समजेना, की हा काय बोलतोय. बाप म्हणतोय, "अरे पिढ्यानपिढ्या माझ्या पंजांनी, माझ्या आजोबांनी, माझ्या वडिलांनी राखून ठेवलेली जमीन आहे. गेली 20-25 वर्षाला मी पोसतोय. माझ्या नावावरती जमीन आहे." तो खाजगी सावकार काहीही नाही बोलला. फक्त एकच वाक्य बोलला, की "जावा, कुणाच्या नावावर बघा, 7-12 काढा, त्याचा 8चा उतारा काढा आणि एकदा जाऊन चेक करून या." बापाला सुधरत नव्हतं काय घडतंय ते नक्की. बाप तसाच हताश होऊन घरी आला. घरामध्ये बायकोला ही गोष्ट सांगितली, म्हणजे मुलाच्या आईला. मुलाच्या आईला सुद्धा काहीच समजेना. तसाच कपडे बदलले आणि पटकन तो गेला चावडीमध्ये गावच्या. चावडीमध्ये गेल्यानंतर समजलं, की आपली जमीन सावकाराच्या नावावरती लागली. पण सुधरत नव्हतं, की हे कसं घडलं? त्याच्यानंतर मग पाहुण्यांना, रावयांना, चुलत्यांना सगळ्यांना बोलवलं. घराची बैठक बसली आणि त्या अंती असं समजलं, की आपल्याच 19 वर्षाच्या मुलाने हा प्रताप केलेला आहे. त्या बापाला आयुष्यामध्ये पहिल्यांदा असा प्रश्न पडला,
की आपण अशा औलादीला जन्म देऊनच सगळ्यात मोठी चूक केली. मला या व्हिडिओच्या माध्यमातून पालकांना एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते. सॉरी, थोडीशी मी कट करतो. मी आजपर्यंत अशी अनेक उदाहरणे बघितलीत, जिथे मुलांनी घरातील भांडी विकलेली आहेत, आईचे दागिने विकलेले आहेत, वडिलांचा पैसा चोरलेला आहे, आईच्या साड्या सुद्धा घरातल्या विकलेल्या आहेत, घरातील जनावरे सुद्धा विकलेली उदाहरणे आहेत, ह्या शेअर मार्केटच्या जुगाराच्या नादामध्ये. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच असं उदाहरण बघतोय, की 19 वर्षाच्या मुलाने स्वतःची जमीन विकलेली आहे, जी जमीन अगदी पंजापासून बापापर्यंत बापाने राखून ठेवली होती. मग याला कसला नाद म्हणायचा? मग तुमचं पालक म्हणून मुलांकडे लक्ष आहे की नाही? हा प्रश्न इथे पडतो. त्या पालकांना जो काही सल्ला द्यायचा योग्य तो मी दिलेला आहे. त्यांना मी माझ्या माहितीतला एक वकील सुद्धा दिलेला आहे. न्यायालयात प्रोसेस चालू आहे. न्यायालयामध्ये पुढे गोष्टी घडतील. परत ती जमीन त्यांना फसवून नावावर केली असं सांगून परत ती जमीन त्यांना परत मिळवून दिली जाईल, याची सुद्धा मी त्यांना शुअरिटी दिलेली आहे. पण याच्यातून आपल्याला एक खूप मोठा धडा शिकायला मिळतो, की आपण आपल्या मुलांवरती आपलं नियंत्रण किती आहे. मी अनेक वेळा सांगितले, की वय वर्ष 15-16 ते वय वर्ष 21-22 या वयामध्ये तुमच्या मुलांना, तुमच्या मुलींना जपा. कारण हेच वय असतं घडण्याचं आणि हेच वय असतं बिघडण्याचं. या वयामध्ये चांगलं काय, वाईट काय याच्यातील फरक कळत नसतो. आपण काय करतो याचं भान नसतं. काय केल्यानंतर काय घडू शकतं, त्याचे परिणाम काय होतात, त्याची झळ काय लागू शकते, याची सुद्धा कल्पना नसते. त्याच्यामुळे या वयामध्ये मुलांच्या आयुष्यामध्ये पालकांचा रोल अतिशय महत्त्वाचा असतो. त्याच्यामुळे सगळ्यात पहिली तुम्ही एक गोष्ट करा. या वयामध्ये मुलांना, मुलींना मोबाईल देणं पहिला टाळा. दुसरी आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट, आपला मुलगा कुणासोबत बसतो, कुणासोबत उठतो, कुणासोबत फिरतो, त्याचे मित्र कोण आहेत, हे पहिला एकदा चेक करा. तिसरी गोष्ट, आपला मुलगा कुठे जातो हे पहिला तपासून बघा. तो घरी किती वाजता येतो हे पहिला बघा. कधीतरी सरप्राईजली त्याच्या मित्रांना भेट द्या. तो जिथे जातो त्या शाळेमध्ये, त्या कॉलेजमध्ये एकदा भेट द्या. त्याच्या माघारी त्याच्या शिक्षकांना भेटा. शिक्षकांना विचारा, आमचा मुलगा खरंच आम्हाला सांगतो कॉलेजला जातो, कॉलेजमध्ये येऊन खरंच बसतो का? तो जर बाहेर शिकायला असेल तर त्याच्या हॉस्टेलवरती जाऊन सरप्राईज भेट द्या. तो खरंच तिथे हॉस्टेलवरती असतो का? वेळेत जातो का? वेळेत येतो का? अशा अनेक गोष्टी तपासून बघा. कारण काय होतं माहिती आहे का? आजकाल मुलं बिघडायला वेळ लागत नाही. कारण आजूबाजूला तसं वातावरण तयार झालेलं आहे. सगळ्या गोष्टी इझिली मिळतात. ॲक्सेसिबल आहेत सगळ्या गोष्टी. वाईट व्हिडिओ लगेच बघायला मिळतात मोबाईलवरती एका क्लिकवरती. आणि आपण जर अशिक्षित असू, आपण जर शिकलेले नसू पालक, तर काही विचारूच नका मग. मुलं-मुली एवढी फसवतात ना, तुम्हाला सांगतात मी ह्या मित्रासोबत चाललोय, मी इकडे चाललोय, पण ॲक्च्युअली ते तिकडे गेलेले नसतात. तुम्ही मुलांना स्वातंत्र्य तर दिलंय, पण मुलांकडून त्या स्वातंत्र्याचा स्वैराचार होतोय, याचं काय? आणि मग याच्यातूनच कुठेतरी मोठ्या गोष्टी घडतात, मोठ्या घटना घडतात. मग आपण दोष देतो व्यवस्थेला. आपण पालक म्हणून आपली काही जबाबदारी आहे की नाही आपल्या मुला-मुलींना सांभाळण्याची, मला सांगा. आपलंच नाणं जर खणखणीत नसेल तर दुसऱ्यांना दोष देण्याला काही अर्थ नसतो.